मित्रांनो, 90च्या दशकामध्ये जम्मू काश्मीरमधल्या इन्सर्जन्सीबद्दल, जम्मू काश्मीरमध्ये सुरू झालेल्या टेन्शनबद्दल आपण सगळी चर्चा करतो. संपूर्ण देशाला माहिती आहे की 90च्या दशकामध्ये काश्मीरी पंडितांना काश्मीरमधून किंवा काश्मीर व्हॅलीमधून स्थलांतर व्हावं लागलं होतं. जवळपास 80,000 काश्मीर पंडित हे व्हॅली सोडून आले होते. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनर किलिंग ह्या दहशतवाद्यांकडून काश्मीरी पंडितांच्या झाल्या हे संपूर्ण देशाला माहिती. पण याच दरम्यान म्हणजे 90च्या दशकामध्ये भारतामधलं आणखी एक राज्य होतं की ते काश्मीरपेक्षा कमी नव्हतं. इवन काश्मीरपेक्षा सुद्धा जास्त टेन्शन त्या राज्यामध्ये होतं आणि ते राज्य म्हणजे बिहार. आता तुम्ही म्हणाल की काश्मीरमध्ये तर बिट्टा कराटे असेल, यासीन मलिक असेल किंवा JKLF सारख्या दहशतवादी संघटना होत्या. पण बिहारमध्ये काय होतं? बिहारमध्ये तर आम्ही कधीच ऐकलं नाही की कुठली दहशतवादी संघटना आहे किंवा कुठली परदेशी शक्ती बिहारमध्ये इन्व्हॉल्व आहे. तर मित्रांनो, बिहारमध्ये जातीवाद नावाचा टेररिस्ट बिहारमध्ये घुसला होता 90च्या दशकामध्ये. कारण 90च्या दशकामध्ये बिहारमध्ये पहिल्यांदा लालू प्रसाद यादव हे मुख्यमंत्री झाले मंडल कमंडलचं राजकारण करून. आणि बिहारमधली जी लढाई होती ना, ही अप्पर कास्ट आणि लोअर कास्टची लढाई झाली. आणि ही लढाई इतकी भयंकर होती की एका जातीच्या लोकांकडून दुसऱ्या जातीचे गावच्या गावं उद्ध्वस्त केले जायचे. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की बिहारमध्ये 2006 साली 21 मे 2006 शेखपुरा नावाचा एक जिल्हा होता. या जिल्ह्यामध्ये एक मैनपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. या गावामध्ये सैनी समाजाचे लोक या गावामध्ये राहत होते. आणि याच गावामध्ये बिहारमधला त्यावेळेचा बाहुबली गुंड अशोक मेहतो याचा इगो हर्ट झाला. एका शूटरची टीप त्या गावातल्या एका सामान्य माणसाने पोलिसांना दिली होती. या अशोक मेहतोचा इगो हर्ट झाला आणि या अशोक मेहतोने या गावावरती 21 मे 2006 रोजी हल्ला केला आणि सबंध गावाची हत्या केली. आपण काश्मीरमधल्या किलिंगबद्दल बोलतो, पण बिहारमध्ये ह्या दरम्यान हा जो काळ होता, ह्या दरम्यान जवळपास 69 मॅसेकर झाले. जवळपास 3 मिलियन लोकांना, 3 मिलियन म्हणजे 30 लाख लोकांना बिहार सोडून उर्वरित भारतामध्ये राहायला जावं लागलं होतं. बिहारमधल्या लोकांनी आपलं आडनाव जे आहे, आडनाव लावायला सोडून दिलं होतं. म्हणजे तुम्ही जर बिहारमधले जर आताही तुम्ही जर जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांचे जर तुम्ही आडनाव बघितले तर ते कुमार, रंजन अशा पद्धतीचे ते लोक दुसरं नाव लावतात. ते त्यांचं आडनाव लावत नाही, कारण त्यांना त्यावेळेस भीती होती की आमच्या आडनावामुळं आमची हत्या होईल किंवा आमची किडनॅपिंग होईल किंवा आम्हाला पकडवा शादी, तिथे एक प्रकार होता की मुलाला पकडून बळजबरीने त्याचं लग्न लावायचे अप्पर कास्टचं किंवा लोअर कास्टमध्ये. अशा पद्धतीचं पॉलिटिक्स हे बिहारमध्ये होतं. आणि यामध्ये जवळपास 30 लाख लोकांना बिहार सोडून उर्वरित राज्यामध्ये कामाधंद्यासाठी इच्छा नसताना सुद्धा जावं लागलं होतं. म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवादी होते, पण बिहारमध्ये कास्ट नावाचा टेररिस्ट होता. हा टेररिस्ट इतका भयंकर होता बिहारमध्ये की आजही बिहारचं जे पॉलिटिक्स आहे हे जातीच्या अवतीभोवती फिरतं. याला मंडल कमंडलचं राजकारण म्हणतात. आजही तुम्ही बिहारमधल्या पॉलिटिकल पार्ट्या बघा, यामध्ये जनता दल युनायटेड जी नितीश कुमार यांची पार्टी आहे, ती पार्टी OBCचं राजकारण, खास करून कुर्मी, महातो यांच्यासारख्या जातींचं पॉलिटिक्स ही करत असते. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी बिहारमधल्या अप्पर कास्ट जे लोक आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करते. यामध्ये भूमिहार असेल, ठाकूर असेल, राजपूत असतील किंवा ब्राह्मण असतील. आणि लालू प्रसाद यादव हे आपल्याबरोबर 14% यादव आणि 16% अल्पसंख्याक वोटर घेऊन बिहारचं पॉलिटिक्स करतात. त्यानंतर बिहारमध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टी, प्रत्येक जातीची एक पॉलिटिकल पार्टी. मग त्यामध्ये मुशहर समाजातून येणारे जितेंद्रराम मांझी यांचे हिंदुस्तान आवामी मोर्चा असेल, त्यानंतर रामविलास पासवान जे दलित समाजातून येतात त्यांची लोक जनशक्ती पार्टी असेल, किंवा जो मल्हार समाज आहे जो बोट चालवण्याचं काम करतो ते मुकेश सहनी यांची पॉलिटिकल पार्टी असते. म्हणजे प्रत्येक जातीची एक पॉलिटिकल पार्टी आहे आणि हे आपापल्या जातीचा नेरेटिव्ह, आपापल्या जातीचं कास्ट पॉलिटिक्स हे बिहारमध्ये करत असतात. त्यामुळं आज जरी भारताचा, महाराष्ट्राचा
पर कॅपिटा इन्कम जरी मित्रांनो आज आपण 4 लाखावरती गेलो जरी असलो तरी बिहारचा अजून 18,000 पर कॅपिटा इन्कम आहे. 18,000 म्हणजे वर्षाला 18,000. म्हणजे तुम्ही गणित करा की महिन्याला किती असेल त्यांचा पर कॅपिटा इन्कम. अत्यंत भयंकर परिस्थिती आहे ही फक्त आणि फक्त कास्ट पॉलिटिक्समुळे. बिहारची जर तुम्ही भौगोलिक परिस्थिती बघितली तर बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल आढळतात. बिहारमध्ये कोळसा आहे, बिहारमध्ये पोटॅशियम आहे. म्हणजे भारतात सर्वात जास्त खनिज जर कुठल्या राज्यामध्ये जर आढळत असतील तर ते छत्तीसगड, झारखंड आणि त्यानंतर बिहारचा नंबर लागतो. गंगा नदीचं खोरं हे बिहार आहे. सगळ्यात सुपीक जमीन जर देशात कुठल्या राज्यात असेल तर ते बिहारमध्ये आहे. पण आज ह्याच बिहार हे जे राज्य आहे हे देशातलं सर्वात गरीब राज्य आहे. याला कारण म्हणजे बिहारमध्ये असलेलं जातीच्या राजकारणाचं विष.